दयानंद शिक्षण संस्था, लातूर. आजच्या गतिमान स्पर्धेच्या विस्तीर्ण अवकाशात गरुड भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखात गुणवत्तेचं बळ आणि विचारांना विद्वत्तेची धार असावी लागते. 1961 साली असाच गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने दयानंद शिक्षण संस्थेच्या रूपात लातूरच्या मातीत एक बी रुजवण्यात आलं आणि आज तेच बीज गुणवंत विद्यार्थ्यांनी बहरलेला, विविध विद्याशाखांनी विस्तारलेला असा प्रचंड ज्ञानवृक्ष बनले आहे. आज या ज्ञानवृक्षाच्या छायेत कला, वाणिज्य, विज्ञान, आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाईन, विधी आणि फार्मसी या विद्याशाखांमधून हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. आणि फक्त ज्ञान नाही तर उत्तम व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणाऱ्या कला, ज्ञान, क्रीडा, साहित्य अशा सर्व गुणांनी संपन्न बनत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता अतिशय जागरूकतेने आणि काळाची पावले ओळखून सतत प्रयत्नशील असणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या कार्याबद्दल भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांनी गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणतात, स्वामी दयानंद सोसायटी टुडे Latur has emerged as an important hub of educational institutions catering the need of not only the people of this area but also of large part of the country. I congratulate those who took the initiative and those who are carrying on these activities. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या विद्यार्थ्याने परिपूर्ण ज्ञानाच्या जोरावर गुणवत्तापूर्ण अशी चमकदार कामगिरी बजावली पाहिजे. या ध्येयाने दयानंद शिक्षण संस्था आणि संस्थेची प्रत्येक व्यक्ती कटिबद्ध आहे. संस्थेची संकल्पना आणि ध्येय स्पष्ट करताना संस्थेचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी दयानंद शिक्षण संस्थेची भूमिका मांडतात. 1961 साली स्वर्गीय माणिकरावजी सोनवणे यांनी आपल्या सहकार्यासोबत ही संस्था स्थापन केली. लातूर ही ग्रामीण भागात या आजूबाजूच्या परिसरात व्यापारपेठ म्हणून ओळखलं जात होतं. शैक्षणिक पुढच्या म्हणजे उच्च शिक्षणासाठी लातूरला काही सुविधा नव्हत्या. हैदराबाद, औरंगाबाद, पुणे येथे विद्यार्थ्याला जावे लागत असं. त्यामुळे त्यावेळेसच्या सर्व व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही संस्था स्थापन केली. स्थापनेच्या वेळेस आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे 3 महाविद्यालय चालू केले. त्यामध्ये 200 ते 250 विद्यार्थी त्यावेळेस प्रवेशित होते. आज याला मोठं रूप आलेलं आहे वटवृक्षाचं. 12 ते 13 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, बी फार्मसी, इंटिरियर कॉलेज, लॉ कॉलेज व आर्किटेक्ट कॉलेज असे सर्व सुविधायुक्त हा परिसर 22 एकरचा आहे. 400 मुलींचं हॉस्टेल, 150 मुलांचं हॉस्टेल, मेससह सभागृह आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परिसरामध्ये ग्रंथालय, सर्वात मोठी ग्रंथालय या दयानंद आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ या सर्व फॅकल्टीजला मोठा ग्रंथालय आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची ॲट ए टाईम 1000 विद्यार्थी बसू शकतील अशी सुविधा या ग्रंथालयामध्ये केलेली आहे. सभागृहसुद्धा 1000 मुलांचा कॅपॅसिटीचा सभागृह आहे. असा सभागृह ह्या परिसरात कुठल्याही संस्थेला असा सभागृह नाही आहे. हे भूषणाचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नुसतं BA MA होऊन चालणार नाही, तर काही नवीन रोजगार निर्मितीचे जे काही कोर्सेस असतात त्या कोर्सेसला प्राधान्य देऊन पुढच्या काळात आपली योजना आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल विविध सन्मानांनी त्याला गौरवण्यात आले आहे. अगदी सुरुवातीपासून संस्था
ॲकॅडमिक एक्सलन्सच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूकपणे काम करत आलेली आहे. आता सध्यासुद्धा मग ते वेगवेगळ्या उच्च महाविद्यालयामध्ये ॲकॅडमिक एक्सलन्ससाठी आवश्यक असलेल्या सर्व बैठका तसेच कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीच्या पूर्ण बैठका व्यवस्थितपणे पार पाडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं जे काही शक्य होऊ शकेल त्याबाबत नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे. तसेच महाविद्यालयातील ज्युनियर विद्यार्थ्यांना त्यांचे गोल अचीव करण्यासाठी मग ते नीट असो, JEE असो, CET असो, ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनंसुद्धा संस्था त्याचे विशिष्ट वर्ग चालवून त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य, मग ते नोट्स असो, एक्झामिनेशनचं पॅटर्नच्या बाबतीमध्ये कंटिन्युअस एक्झामिनेशन असो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि आवश्यक जिथं आहे तिथं बाहेरूनसुद्धा प्राध्यापकांना बोलवून विद्यार्थ्यांचं जे काही गोल आहे ते अचीव करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहे. हा ॲकॅडमिक भाग झाला. तसेच स्पोर्ट्सच्या बाबतीतसुद्धा विशिष्ट सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांना बाहेरून कोच बोलवून प्रशिक्षण चांगल्या पद्धतीनं खेळामध्ये त्यांना मिळावं ह्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे. सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बाहेरचे कोच बोलवून चांगल्या पद्धतीनं मग ते ड्रामा असेल, विविध संगीत स्पर्धा असतील, ह्यामध्येही आपल्या महाविद्यालयाने चांगले अचीवमेंट केलेले आहे. विद्यापीठ पातळीवर, राज्य पातळीवर आणि नॅशनल पातळीवर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी प्राइझेस मिळालेले आहेत. ह्या सर्व कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, मी स्वतः सहसचिव हे नेहमी 3 तास इथं संस्थेच्या ऑफिसमध्ये बसून ह्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे चालू आहेत का नाही याचं मॉनिटरिंग करण्याचं काम आम्ही नेहमी सातत्यानं करत आलेलो आहोत. दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने 2009 साली दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी सुरू करण्यात आले. दयानंद फार्मसी महाविद्यालयाची स्थापना वर्ष 2009 साली झाली आणि सुरुवातीच्या काळापासूनच विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कॉलेजचे मार्गक्रमण सुरू आहे. महाविद्यालयात प्रवेश हे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस, त्यालाच आपण कॅप म्हणतो, द्वारे कॉम्पिटंट अथॉरिटी करीत असते आणि टॉप गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा कल आमच्या कॉलेजकडे येण्याचा असतो. महाविद्यालयात सर्व शैक्षणिक सुविधा मार्गदर्शक मानकानुसार उपलब्ध आहे. टीचिंग लर्निंग प्रोसेस जास्त इफेक्टिव्ह करण्यासाठी यावर्षी आम्ही VM एज्युलाइफ या कंपनीचे सॉफ्टवेअर घेतलेले आहे. ठराविक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांचा घडविण्यासाठी आम्ही NSSच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम राबवित असतो. स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्लेसमेंटसाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जातात. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतही आमचे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह झळकत असतात. मागच्या वर्षी कुमारी धनुश्री चांडक ही विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम येण्याचा मान पटकावला. मित्रहो, यापुढे असेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष ठेवून आम्ही कार्यरत राहू याची मी ग्वाही देतो. फार्मसी क्षेत्रातील आव्हानात्मक गरजा लक्षात घेऊन केवळ आपल्या भागातच नव्हे तर संपूर्ण राज्यात किंबहुना देश पातळीवर उत्तम ठरतील असे फार्मा पदवीधर घडवणे असे महाविद्यालयाचे ध्येय आहे. Dayanand College of Pharmacy established in 2009 to provide the quality education to the students of rural and urban area. For providing the quality education, we emphasize on entrepreneurship, employability and industrial skill. For entrepreneurship skills,
we develop and establish entrepreneurship cell through which we encourage the students as well as we provide different seminars and programs for the students. For employability, we arrange different campus drive of different national as well as multinational pharma industries. And for industrial skill, we provide the students industrial visit, industrial training as well as different soft skill development programs to inculcate versatile personality of the students in pharma profession. महाविद्यालयात स्वतंत्ररित्या डी फार्म व बी फार्म हे अभ्यासक्रम चालवले जातात. 22 एकर अशा विस्तीर्ण जागेत विविध सोयी सुविधांनी युक्त अशा परिसरात महाविद्यालय आहे, जे लातूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. महाविद्यालयास AICTE, PCI व महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना विविध शासकीय खासगी शिष्यवृत्ती प्राप्त होतात. महाविद्यालयातील प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पद्धतीने होतात. फार्मसी या विषयात पदव्युत्तर पदवी तसेच डॉक्टरेट संपादन केलेली तज्ज्ञ मंडळी येथे अध्यापनाचे काम करतात. As time flows, there is an increase gap between the academics and industry. To overcome this gap or act as a bridge, we have to provide a student for a quality education as well as ICT enabled teaching technique. We are also providing the sophisticated instrument and vast number of books to improve the students. We are also sending the staff for various level of QIPs and to get and proper knowledge. ICTवर आधारित टीचिंग लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने अध्ययन अध्यापन केले जाते. आधुनिक प्रयोगशाळा, अद्ययावत ज्ञान व प्रयोगशील शिक्षण यासाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळेत विपुल प्रमाणात विविध रसायन व इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध आहेत. आधुनिक UV स्पेक्ट्रोफोटोमीटर, इलेक्ट्रोलॅब डिझोल्युशन व ब्रुकफिल्ड विस्कोमीटर यावर विद्यार्थी निपुणपणे काम करत असतात. We have a pharmaceutical chemistry department including 2 laboratories for synthetic, 1 laboratory for pharmaceutical analysis, 1 laboratory is there for central instrumentation room. The curriculum in pharmaceutical chemistry department is involved in delivering lectures as well as practicals for some of the basic subjects like organic chemistry, medicinal chemistry, pharmaceutical analysis. Students are taught by the teachers so as to develop and design different medicinal compounds as a drugs, as well as some of the teachers, they are imparting the knowledge to students regarding sophisticated methods such as UV visible spectroscopy, HPLC, gas chromatography, infrared spectroscopy. Students are connecting theoretical knowledge with the practicals, whatever they are gained, and by mentors, teachers are helping them so that students, they can stand not only with the theory concepts as well as they can elaborate themselves with the research activities. Having a number of subjects, we are going to teach our students related with the manufacturing of different dosage forms, their evaluation, and their manufacturing as well, evaluation, and also packing of dosage form too. And as well, we are going to focus on the placement of the students after completion of their course itself. They are going to be recruited in different pharmaceutical industries also. As well, we are trying to create new entrepreneurship skills for the business itself to survive the students in the corporate as well business areas of the competitive global pharma markets. स्पर्धात्मक परीक्षेच्या युगात स्पर्धा परीक्षा तसेच राष्ट्रीय स्तरावरील GPAT, CMAT व नायपर यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत तयारी करून घेतली जाते. याचेच यश म्हणून 50हून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले आहे. सेमिनार, गेस्ट लेक्चर, वर्कशॉप व इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे विद्यार्थ्यांना रोजगार अभिमुख बनवते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारत सिरम, TCS यांसारख्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड थेट महाविद्यालयातूनच झाली आहे. Hello, I am Shantanu Soni, pursuing B.Pharm final year. I am very much impressed with our academic setup of our college. Our college provide various facilities like smart classrooms, language labs, laboratories with number of equipments and instruments like tablet punching machine, UV spectrophotometer, dissolution apparatus, Brookfield viscometer, etc., which are used in industries at current time. So we are very confident in working with these instruments, and our dynamic staff
It helps us and always motivate us to participate in various presentation programs, gain more and more knowledge and enhance our skills, which is very beneficial for us. Also, our college library, which consists of more than 6,000 books and various journals, national and international journals, which are very beneficial for our project work. So I'm very lucky and proud to be a DCOPN. मी दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिकते. आमच्या टीचर्स, सर्स, प्रिन्सिपल मॅम खूप सपोर्टिव्ह आहेत. लॅबोरेटरीजमध्ये सगळे इक्विपमेंट्स किंवा लॅबोरेटरीचे रेकॉर्ड बुक्स वगैरे सगळे एकदम क्लासमध्ये करून घेऊन जातात. प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि स्ट्रिक्टली फॉलो केली जाते. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. सेफ एन्व्हायरमेंट आहे, फ्री एन्व्हायरमेंट, पण तसंच रेग्युलेशन्स आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. प्रत्येक गोष्टीत एक नवीन काहीतरी करण्याची जिद्द आणि उमेद दिली जाते. प्रत्येक गोष्टीत तुमचं रिस्पॉन्स किंवा स्टुडंटचं एनकरेज व्हावं या गोष्टींनी प्रत्येक गोष्ट शिकवली आणि घडवली जाते. आमचे स्किल डेव्हलपमेंट्स, स्टेज करेज, कम्युनिकेशन स्किल्स या व्यतिरिक्त इंटेलेक्च्युअल पण फुल्ली डेव्हलप केले जातात. मेडिसिनल गार्डन औषध निर्माण क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिव्य अशा औषधीय वनस्पतींची माहिती व्हावी या हेतूने ही बाग साकारली आहे. महाविद्यालयाचे ग्रंथालय एक सुसज्ज ग्रंथालय आहे, जेथे 7,000हून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे, ज्यात वैशिष्ट्य पूर्ण संदर्भ ग्रंथ, ई बुक्स, विविध जर्नल्स, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रंथालयातील व्यवस्थापन संगणकाधारित आहे. ग्रंथालय हे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत खुले असते. आमची संगणक प्रयोगशाळा ही सुसज्ज अशी आहे. I am very much interested in cultural activities. Our college provides various opportunity for students to get engaged in cultural activities like sports, dance, music. There are various induction programs and annual gathering which creates link between teachers and colleges. विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान मिळावे याकरिता विविध सेमिनार, वर्कशॉप, उद्योजकता विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम आदींचे नियमितपणे आयोजन केले जाते. नियमित अभ्यासक्रमाला शोध निबंधाचे सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन, इंडस्ट्री व्हिजिट आदींची जोड दिली जाते. शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विविध प्रतिष्ठित कंपन्यांमधून प्लेसमेंटची सुविधा ही देखील महाविद्यालय पुरवते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता वाढावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता अभियान आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते. फार्मसी म्हणजेच औषध निर्माण क्षेत्र भारतातील अग्रक्रमाचे उत्पादन केंद्र आहे. डॉक्युमेंटेशन, कन्सल्टन्सी सर्व्हिस, कम्युनिटी फार्मसी, कम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन, रेग्युलेटरी अफेअर्स, मार्केटिंग, इंडस्ट्री, हॉस्पिटल फार्मसी, संशोधन व विकास. Academics are the first priority for every college. Our college also has the first priority for academics. But apart from that, our college also organizes various extracurricular activities which are especially very important for me. Actually, I want to join the corporate world after the completion of my graduation. Our college organizes various workshops and guest lectures, in which workshops are very useful for us, which enhancing our leadership qualities as well as the communication skills. And guest lectures are very important to us because they improve our knowledge according to the competitive examinations. Also, our college has the national level conferences in which we has the contact with dynamic personalities in our pharma field. Our college has the strong alumni base, which is very beneficial for our career. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींकरिता स्वतंत्र वसतिगृह ही दयानंद महाविद्यालयाची अजून एक उल्लेखनीय बाब. शिक्षणाकरिता घरापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थिनींना घरच्या मायेची बिलकुल उणीव भासू न देणारं हे वसतिगृह आवश्यक त्या सर्व सोयींनी सुसज्ज आहे. विद्यार्थिनींचे आरोग्य उत्तम राहावे या उद्देशाने इथे पौष्टिक आणि सात्विक आहार दिला जातो. तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणी देखील केली जाते. या सगळ्याच्या जोडीने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य देखील उत्तम राहावे
म्हणून त्यांना प्राणायाम, योगासने आदींचे देखील खास प्रशिक्षण दिले जाते. स्वतंत्र अद्ययावत व्यायामशाळेची उभारणी देखील दयानंद शिक्षण संस्थेने केली आहे. जोडीला विविध क्रीडा प्रकारांची प्रशस्त मैदाने देखील आहेत. खिलाडू वृत्तीला चालना मिळावी याकरिता क्रीडा महोत्सव, आत्मविश्वास वाढावा, सभाधीटपणा वाढावा याकरिता विविध चर्चासत्रे, परिसंवाद, प्रेझेंटेशन्सचे देखील आयोजन केले जाते.